नमस्कार. युनायटेड वेस्टर्न बँक उदय उत्कर्ष आणि असतं या मालिकेतील आज 20वा भाग. आणि ट्रस्टी कंपनीचं कसं स्वातंत्र्य आम्ही म्हणजे सबसिडी त्याला काढलं इथपर्यंत मागच्या भागात आपण आलो होतो. आता त्या पुढचा भाग 1984 सालातला हा भाग चालू आहे. संपत आला. बँकेच्या इन्व्हेस्टमेंट खूपच वाढत होत्या. त्याचे लाभदायक नियोजन व्हावे यासाठी तज्ज्ञ गुंतवणूक सल्लागार म्हणून LICचे निवृत्त चेअरमन JR जोशी यांना नियुक्त करावे असा प्रस्ताव मी मांडला. JR जोशी जुन्या वेस्ट इंडियाचेच होते आणि त्यांचे नाव विमा क्षेत्रात आदराने घेतले जाई. पुढे ते LICचे चेअरमनही झाले ते तिथून ते निवृत्त झाले. त्यांना बँकेवर असणारी आपुलकी जाणूनच मी त्यांच्याशी आधीच सूचक बोलून ठेवले होते. पंडित व सर्व संचालकांनी त्याचे स्वागत केले आणि त्यामुळे अनुभवी मार्गदर्शन मिळू लागले. 1984 मध्ये वार्षिक सभेत मागील वर्षाप्रमाणे माझ्यावरच बोलण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आणि पूर्वानुभवामुळे ती उत्तर प्रकारे पार पाडू शकलो. 1945 साली प्रगतीचा वेग वाढताच राहिला. पंडित यांनी वाढते कर्जव्यवहार पाहून मंजुरीच्या अधिकाराच्या विकेंद्रीकरणाचा मांडलेला प्रस्ताव मान्य झाला. शाखाधिकारी, विभागीय अधिकारी, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक आणि चेअरमन या प्रत्येकाची कर्जमंजुरी अधिकाराची मर्यादा लक्षणीय रीतीने वाढवण्यात आली. म्हणजे त्याला आपण सँक्शनिंग पॉवर्स म्हणतो त्याचा सुपरिणाम म्हणून कर्ज प्रकरणाचे निर्णय वेगाने होऊ लागले. अर्थात त्यावरही अंतर्गत नियंत्रण ठेवून त्यांच्या रिपोर्टिंगची पद्धत बसून गैरव्यवहार होणार नाही याचीही काळजी घेण्यात आली. 1985 वार्षिक सभेत बोलताना पुढील वर्षी येणाऱ्या बँकेच्या सुवर्ण महोत्सवासंबंधित सूचना भागधारकांना कळवाव्यात असे मी अर्थात संचालक मंडळाच्या वतीने व संमतीने आवाहन केले. भाषणाचे माझे 3रे वर्ष असल्याने ते जरा जास्तच भारी झाले असे मला वाटत राहिले. सप्टेंबर 1985 मध्ये मी आणि माझी पत्नी युरोपच्या सहलीवर गेलो होतो. आमच्या खर्चाने अर्थात. पूर्वानुभवाने यावेळी आम्स्टरडॅममध्ये अम्रो बँकेची भेट दिली. तिथे त्यांच्या एशिया पॅसिफिक रिजनचे मॅनेजर हॅसेल यांनी युनायटेड वेस्टर्न बँकेबद्दल आदर व्यक्त केला. भेटीपूर्वी त्यांनी बँकेची सविस्तर माहिती काढून ठेवून तपशीलवार प्रश्नही विचारले. या भेटीचे वर्णन माझ्या अजिंक्यता या प्रवास करताना मला वार्षिक सभेत प्रश्नोत्तरे करीत असल्यासारखे वाटले. असंच मी केले आहे. 2005 साली त्याच अम्रो बँकेने युनायटेड वेस्टर्न बँकेचे शेअर्स घेण्यात रस दाखवला होता. 2005 म्हणजे बँकेचा वर जो मोरेटोरियम आला 6 साली त्यापूर्वीच्या. ह्या अजिंक्यता गावच्या या मालिकेचं सुद्धा मी या यूट्यूबवरती माया टाकली. संबंध मालिका प्रवास होण्याची त्यात हे वर्णन आलेलंच आहे. आता वेळ लागले होते ते सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे. तो भव्य प्रमाणात व्हावा अशी सर्वांची इच्छा होती. पंडितांना स्वतःला सभा समारंभ प्रसिद्धी याची फारशी नव्हती. त्यामुळे त्यांनी संचालक मंडळास ही जबाबदारी सोपवली. त्यातल्या त्यात असले कार्यक्रम करणारा म्हणून माझ्या विचारांना प्राधान्य मिळाले. पूर्वी उपराष्ट्रपती मुख्य इमारतीच्या उद्घाटनाला आले होते, तर आता यावेळी राष्ट्रपतींना बोलावू या माझ्या प्रस्तावाला सहज संमती मिळाली. तेव्हा माननीय ज्ञानी झैलसिंगजी राष्ट्रपती होते आणि माझा मित्र कर्नल मोहन काकतीकर राष्ट्रपती भवनातच त्यांच्या सुरक्षा यंत्रणेत महत्त्वाच्या पदावर होता. त्याच्या मदतीने आम्हाला मुलाखती वेळी मिळाली. डिसेंबर 85 मध्ये पंडित व मी दिल्लीस पोहोचलो. एवढ्या मोठ्या व्यक्तीला भेटायला जातात तसेच कधी जायचे म्हणून मी सज्जनगडावरून समर्थ रामदासांच्या प्रसादाची रामनामी शाल आणून ती बरोबर घेतली. राष्ट्रपती भवनात कर्नल काकतीकरांना आमचे प्रेमाने स्वागत करून माननीय गांधीजींच्या भेटीसाठी नेले. राष्ट्रपती भवनाच्या हिरवळवरती भेट होण्याचा क्षण सोनेरी होता. भेटल्यावर समर्थांची शाल त्यांना आदरपूर्वक पांघरली. ते फार प्रेमाने आणि मोकळेपणाने बोलले. महाराष्ट्राच्या संत नामदेवांचे ते अभ्यासक होते. त्यांनी मराठी संत परंपरा, ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आणि समर्थ परंपरेची माहिती करून घेतली. बँकेसंबंधी प्रगती व माहितीचे टिपण व सुवर्ण महोत्सवाचे निमंत्रण वाचून समाधान व्यक्त केले. आपुकडने चहा वगैरे देऊन जवळजवळ 15-20 मिनिटे बोलणे केले. परंतु त्यांना मार्चमध्ये यायलाच वेळ नव्हता. अन्यथा नक्की आनंदाने आले असतो हे सांगून त्यांनी आम्हाला निरोप दिला. आम्ही दोघे म्हणजे पंडित आणि मी दोघेही त्यांच्या वागण्यामुळे प्रभावित झालो. पण त्याचवेळी ते येऊ शकत नसल्याने खट्टूही झालो. नभोवाणी मंत्री नामदार बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगे यांचे नावही आमच्यावर पर्यायी होते म्हणून त्यांना भेटलो आणि त्यांनी अध्यक्ष म्हणून येण्याचे मान्य केले. दिल्ली मोहीम अशी पत्ते करून साताऱ्यात परतलो तर घरी वेगळाच समर प्रसंग वाट पाहत होता. माझ्या दिल्लीला जाण्याने भाऊकाका प्रक्षुब्ध झाले होते.
पंडितांचे मॉडर्न वागणे त्यांना पसंत नसायचे. त्यामुळे मी त्यांच्याबरोबर दिल्लीला गेल्याने त्यांना मीही मॉडर्न होत असे वाटले. ते म्हणाले, दिल्लीला तू गेलास ते मला बिलकुल पसंत नाही. असली डायरेक्टरशिप काय करायची? थोडं मोकळेपणा सांगेल, मी पार्टी बिर्टी पंडितांना आवडायची. मीही पंतप्रधान पार्टीला जायचो. वडिलांना मात्र त्या अजिबात आवडत नसे. ते पूर्ण कुठल्याही बाबतीत कसलंही व्यसन नव्हतं. आम्हालाही व्यसन नाही, पण सोशल ड्रिंकिंग म्हणतो असं पंडित मी कधी चालायचं. त्यामुळे भाऊ का म्हणले की दिल्लीला तू गेलास ते मला बिलकुल पसंत नाही. असली डायरेक्टरशिप काय करायची? मी राष्ट्रपतींची भेट वगैरे सांगायचा प्रयत्न केल्यावर ते जास्तच रागावले आणि बरेच काय बोलले. माझ्या आनंदाची जागा आता आंतरिक दुःखाच्या उमाळ्याने घेतली होती. मी डायरेक्टर व्हायला नको म्हणत होतो, तर त्यांनीच आग्रह करून व्हायला लावले होते. आता 2 वर्षे उत्तम काम पूर्ण निस्वार्थपणे करून चांगले नाव मिळत होतो, तर तेही त्यांना खटकत होते. या कात्रीतून बाहेर पडलो नाही तर ग्रहकलह आणि मनस्ताप समोर दिसत होतं. मनात म्हटले, पुरे झाले संचालक पद. दुसऱ्या दिवशी व्यक्तिगत अडचणीमुळे राजीनामा देत आहे असे पत्र लिहून पंडितांना दिले. बाकीचे त्यांना किंवा अन्य संचालकांनी सांगण्यात अर्थ नव्हता. खरोखरीच पूर्णपणे व्यक्तिगत कारण आहे, त्यामुळे मागच्यापर्यंत तो मागे येणार नाही एवढेच त्यांना सांगून बाहेर पडलो. सर्व सहकारी संचालकांना त्याचे आश्चर्य वाटले, कारण तसे काहीच कारण घडलेले नव्हते. उलट सुवर्ण महोत्सवात सर्व कार्यक्रम आखण्यात माझा जास्त सहभाग होता. त्या सगळ्यांना मी खरं कारणही सांगू शकत नव्हतो. त्यामुळे त्यांचा राजीनामा मागे घ्यावा असा आग्रह होता, पण मी नकारवर ठाम होतो. दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी कोल्हापूरहून मोहनराव शिरगावकर घरी आले. मोहनराव म्हणजे एकदम सरळ मनाचे गृहस्थ, आणि ते व त्यांच्या पत्नी खास कोल्हापुरी अगत्याची. संचालक मंडळाची अनौपचारिक बैठकी आम्ही त्यांच्या पन्हाळ्याच्या बंगल्यात घेतली होती. त्यावेळी त्यांनी आग्रहाने सर्वांना सहकुटुंब बोलवून सौहार्द अगत्याचा प्रत्यय दिला होता. ते म्हणाले, मी जास्त बोलणारा नाही हे तुम्हाला माहीत आहे. आपण 2 वर्ष बरोबर काम करतोय. माझं कॉन्ट्रिब्युशन जास्त होत नाही, मला प्रांजळपणे वाटते. मी तुम्हाला राजीनामे घ्याच अशी व्यक्तिगत विनंती करायला आलो आहे. ती ऐकून तुम्ही राजीनामा घेतलात तर तेच माझ्या बँकेच्या कारभारातील महत्त्वाचे कॉन्ट्रिब्युशन ठरेल, कारण बँकेला तुमची गरज आहे. एखाद्या खट माणसाशी कसे बोलता येते, पण अशा प्रांजळ आणि सरळ मोहनरावांना काय उत्तर द्यावे मला अजिबात सुचेना. मी बरं विचार करतो म्हणून विषय संपवला. पुढे 4-5 दिवसात काय हालचाल झाल्या समजलं नाही, पण भाऊकांनी बोलवून तू राजीनामा द्यायची गरज नव्हती, तो मागे असे सांगितले. मला कळेल ना, मी काय कळसूत्री बाहुली आहे काय की बस म्हणले की बसावे, उठ म्हणले की उठावे. पण अनेकदा तुमच्या हातात काही नसते हेच खरे. अनेकदा आपल्या हातात काही गोष्टी नसतात. कार्यक्रमाची आखणी मी केली होती. ख्यातनाम गायिका मालती राजूरकरांचे गाणे, बँकेचे पहिले 10 कर्मचारी, पहिले 10 ठेवीदार आणि पहिले 10 भागधारक यांचा सत्कार, स्मरणिकेचा आराखडा, या सगळ्याला मी जबाबदार होतो. महाराष्ट्राचे राज्यपाल के प्रभाकरराव यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले होते. तो सगळा कार्यक्रम 2 महिन्यात आला होता. त्यातून पळ काढणे म्हणजे पुन्हा वेगळ्या टीकेचे धनी होण्यासारखे होते. सगळा विचार केला आणि निमूटपणे राजीनामा घेऊन पूर्ण उत्साहाने कार्यक्रमाच्या तयारीला लागलो. बँकेसमोरच रयत शिक्षण संस्थेच्या मैदानात भव्य शामियाना उभारलं होतं. पाहुणे, सत्कार मूर्ती यांची देखणी स्मृतिचिन्हे व स्मरणिकाही तयार झाली होती. 8 मार्चला सकाळी मुख्य कार्यक्रम, भोजन व संध्याकाळी गायनाचा कार्यक्रम ठरले होते. पण अचानक राजकीय घडामोडीमुळे राज्यपाल येत नाहीत असा 6 तारखेला फोन आला. पंडितांनी लगेच संचालकांना बोलवले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना अध्यक्षपद द्यावयाचा विचार झाला. भाऊका व त्यांचा विशेष लोभ होता आणि माझाही तर्कतीर्थाचा विशेष स्नेह होता. तिथूनच शास्त्रींना फोन लावून सर्व परिस्थिती सांगितल्यावर त्यांनी मोठ्या मनाने होकार दिला. मग ते अध्यक्ष व बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगे प्रमुख पाहुणे असा उत्तम कार्यक्रम झाला. दोघांची भाषणे अप्रतिम झाली. जुने सेवक, ठेवीदार व खातेदार यांचा सन्मान होताना त्यांच्या डोळ्यात आनंदश्रू उभे राहिले. खऱ्या अर्थाने समारंभाच्या यशाची पावती होती. पुण्याहून पंडिता मालिनीताई राजूरकर यांना आणण्याची जबाबदारी माझा रसिक मित्र सुरेश अलुरकरवर सोपवली होती. अलुरकरी आज नाही आहे, त्याचा दुर्दैवी खून हत्या झाली. आणि तिथे अलुरकर म्युझिक हाऊस हे जे पुण्यात चालवते, अनेक कलाकारांना त्यांनी, नवीन कलाकारांना उत्तेजन दिलं आणि जुन्या सर्व कलाकारांच्यावर त्याचा स्नेह होता. माझा चांगला मित्र, आणि दुर्दैवाने त्याची हत्या झाली. असो, रात्री मालिनीताईंच्या बहारदार गाण्याच्या वेपरीने समारंभाला सांस्कृतिक झळाळी प्राप्त झाली.
कार्यक्रमाच्या नियोजनापासून सूत्रसंचालन पदापर्यंतची जबाबदारी उत्तम पार पाडले. समाधान मला विनासायास नव्हे पण सायास उत्तर मिळाले. पंडित साहेब व सर्व संचालकांचा पूर्ण पाठिंबा व सहकार्य आणि जनरल मॅनेजर मोडकांच्यापासून ते शिपायापर्यंतच्या सर्वांची मनापासूनची साथ हेच त्याचे बळ होते. बी ॲडव्हर्टाईजच्या आनंद गुप्ते स्मरणिकेची बहिरंग व रचना देखील केली होती. आज बँकेचा इतिहास, संस्मरणीय फोटोग्राफ्स आणि पद्मश्री पु. पांग गोखले, बाबासाहेब दामले, जे.आर. जोशी इत्यादी मान्यवरांचे अर्थपूर्ण लेख होते. सर्वार्थाने तो सुवर्णमहोत्सवी सोहळा सोनिया सुगंधू असा झाला. त्यात महत्त्वपूर्ण भाग घ्यायला मिळाला हा मी माझाही भाग्ययोगच समजतो. बँकेचा गौरवशाली सुवर्णमहोत्सव झाल्यानंतर लगेचच काही अप्रिय घटनांना प्रारंभ झाला. त्यातील पहिली म्हणजे पंडितांनी जून 1986ला आपली मुदत संपल्यानंतर निवृत्त होण्याचा निर्णय संचालक मंडळात सांगितला. आम्ही त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. ते आता बँकेत रुळले होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तम प्रगती चालू होती. त्यांनी यामुळे कौटुंबिक आणि आर्थिक अशी दोन्ही कारणे सांगितली. पहिल्या कारणात मुलाचे मुंबईतील करिअर होते. शिवाय सातारच्या एकूण वातावरणाशी पूर्णपणे समरस होणे कुटुंबातील सर्वांना शक्य होत नव्हते. अर्थात त्याला आमच्याजवळ उत्तर नव्हते. आर्थिक कारण मात्र चक्रावून टाकणार होते. चेअरमनची नियुक्ती आणि त्याचा पगार याला रिझर्व्ह बँकेची मंजूर लागत असे. पंडितांचा पगार मंजूर करताना रिझर्व्ह बँकेने प्रचलित पगारातून त्यांना स्टेट बँकेतून मिळणारे पेन्शन कमी करून उर्वरित रक्कमच मंजूर केली होती. त्यामुळे त्यांच्या कनिष्ठ पदावर काम करणारे जनरल मॅनेजर मोडक यांच्या पगारावरून तो 2-3 हजारांनी कमी होत होता. या विपरीत परिस्थितीबद्दल संचालक मंडळाने त्यापूर्वी रिझर्व्ह बँकेला निवेदन देऊन पेन्शन आणि पगार या दोन्ही भिन्न असल्याने पेन्शनचा विचार न करता पूर्ण रक्कम मंजूर करावी अशी विनंती केली होती. दुर्दैवाने ती मान्य झाली नव्हती. 4 वर्षे अशा कमी पगारावर काम केल्यानंतर पुढील 5 वर्षे पुनर्नियुक्ती घेतली तर हाच तोटा पंडितांना सहन करावा लागला असता. त्यावेळी बाहेर त्यांच्यासारख्या कर्तृत्ववान माणसाला दुपटीहून जास्त पगार कुठेही मिळाला असता हे त्यांचं म्हणणं रास्तच होतं. आम्ही संचालकही त्यात काहीच करू शकत नव्हतो. तरीही एकदा पाटणजवळील एका पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनाला पंडित आणि मी अशा आम्ही दोघेच बरोबर घेतला मी पुन्हा आग्रह धरला. रिझर्व्ह बँकेकडे आम्ही पुन्हा प्रयत्न करू आणि तोही यशस्वी झाला नाही तर ट्रस्टी कंपनीतून कन्सल्टेशन फी म्हणून एवढी रक्कम देऊन तुमचा आर्थिक तोटा होणार नाही याची काळजी घेऊ असा प्रॅक्टिकल मार्गही मी सुचवला होता. पण त्यांनी आता निर्णय घेतला होता आणि त्यात बदल शक्य नसल्याचे सांगितले. त्यामुळे आता चेअरमन पदासाठी मोडकांचे नाव सुचवून त्यास मंजुरी आणण्याची कवायत अपरिहार्य झाली होती. आता इथनं पुढचा भाग पुढचा इतिहास पुढच्या भागात पाहू. कारण रिझर्व्ह बँकेकडे 3 नावं सुचवायची नंतर ती मान्यता द्यायची असं एक झालं. तो द्राविडी प्राणायाम होता. त्यात काय काय अडचणी आल्या वगैरे हे सगळं पुढच्या भागात पाहू. तोपर्यंत नमस्कार. आपल्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा आणि एकूणच ह्याबद्दल अनेकांनी कळवल्यात ऑलरेडी. पण तरी प्रत्येकाने कळवलं तर आणखीन जास्त बरं वाटतं. काही त्यामध्ये सुधारणा करता येईल का या निवेदनात, कारण हे कायमचं राहणारी गोष्ट आहे असं मला वाटतं. आपल्या जरूर प्रतिक्रिया मला कळवा.